नमस्कार, परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी। तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील सर्वात महत्त्वाची रेसिपी बनवून दाखवणार आहे। ती म्हणजे उन्हाळी वाळवणातील गव्हाची कुरडई। आणि ती पण गव्हाची कुरडई ही रेसिपी मी आज तुम्हाला स्पेशल रुखवताची कुरडई, कलरफुल रंगीबेरंगी कुरडई कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने। आणि ही रेसिपी कसं बनवायला बऱ्याच जणींना खूप अशी किचकट वाटते, तर अगदी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने अगदी लहान सहान अशा काही टिप्स सहित मी अगदी सोप्या पद्धतीने ही रंगाची कुरडई कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे। रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे, सर्व टिप्स सहित शेअर केलेली आहे। फक्त तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं पाहू शकतात एकदम अशी, आणि ही कुरडई तुम्ही एकदा म्हणजे बनवली ना या पद्धतीने तर अगदी 4, 5, 6 पटीने ही कुरडई तळल्यानंतर फुलते। तर तुम्हाला मी तळून दाखवणारच आहे, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा। तर चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया। आता इथं आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे, गहू घ्यायचा आहे। आता हा गहू बघा शेत गहूचा आहे, तर हा गहू आपल्याला आता सुरुवातीला चाळून घ्यायचा आहे। तर जो गहू चाळायची जी चाळणी असते तर त्या चाळणीने आपल्याला हा गहू चाळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये बघा जो काही कवळा गहू असतो, असा छोटा कोवळा गहू असतो, तर तो खाली पडतो, बारीक मातीचे खडे वगैरे खाली पडतात। आणि नंतर जे मोठे मातीचा एखादा खडा असतो तर तो हाताने निवडून काढायचा आणि गव्हाची जी अशी कुडी असते तर ते आपल्याला निवडून काढायची आहे, पांढरी अशी। तर निवडून घ्यायचा, स्वच्छ असा गहू आपल्याला निवडून घ्यायचा आहे, खडा वगैरे हे निवडून घ्यायचा। तर पाहू शकता इथं मी निवडून घेतलेला आहे। तर इथं बघा मला जेवढ्या कुरडया करायच्या आहेत तर तेवढा गहू मी इथं निवडून घेतलेला आहे। तर आता मी आज तुम्हाला 2 किलो गव्हाची रंगीबेरंगी स्पेशल लग्नाच्या रुखवतासाठीच कुरडई, ही 2 किलो गव्हाची कुरडई बनवून दाखवणार आहे। तर आता इथं गहू निवडून घेतला, तो एक आपल्याला पातेल्यामध्ये टोपल्यामध्ये घ्यायचा आणि स्वच्छ असा 2-3 पाण्याने आपल्याला हा गहू खळखळ असा धुवून घ्यायचा आहे। आता एक पाण्याने मी गहू धुतला, परत बघा दुसऱ्या वेळेस मी पाणी ओतलं आहे, परत आपल्याला दुसऱ्या वेळेस पण हे गहू हा चांगला खळखळ असा धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचं पाणी हे आपल्याला नितळून घ्यायचं आहे। आता इथं पाहू शकतात बघा 2 वेळेस मी गहू हा धुवून घेतलेला आहे आणि आता बघा नंतर गव्हामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे। आता हा गहू मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये, मोठं स्टीलचं पातेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा गहू धुवून घेतला आणि भरपूर असं पाणी टोपतं, म्हणजे ते पातेलं फुल भरून मी पाणी ओतलं आहे। आणि हा गहू आता आपल्याला 3 दिवस हा भिजत ठेवायचा आहे। तर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि आता इथं पाहू शकतात बघा 3 दिवसानंतर म्हणजे 4थ्या दिवशी सकाळी हा गहू आपण आता पाहत आहोत। तर मी तुम्हाला दाखवते गहू हा आपला किती असा छान आंबलेला आहे। तर मी हातावर दाबून बघितला, तर गहू हा चिक्क घेण्यासाठी, म्हणजे चिकाला आला आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर काय करायचं, 4थ्या दिवशी 3 दिवस गहू भिजू घालायचा आणि 4थ्या दिवशी गहू आपल्याला काय करायचं, जर तुम्ही सकाळी गहू भिजू घातला ना तर 4थ्या दिवशी सकाळी गहू बघायचा, चेक करायचा, हातावर एक गहू घ्यायचा, दाबायचा आणि त्यातून पटकन चिक बाहेर आला की समजायचं कुरडईसाठी हा गहू आपला हा म्हणजे छान असा भिजलेला आहे, आंबलेला आहे। तर आता बघा त्याच्यावरचं पाणी नितळून काढायचं आणि एक मोठी दुर्डी किंवा एखादी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा गहू काढायचा आणि खळखळ असा हा चांगलं पाणी त्याच्यावर ओतून हा धुवून घ्यायचा आहे। 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो असा आंबट वास असतो तर तो निघून जातो। आता हा गहू बघा मी खळखळ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला चांगला नितळून घ्यायचा आहे। तर मी इथं गहू हा एका चाळणीमध्ये घेतलेला आहे। तर पाहू शकतात मस्त धुवून मस्त गहू असा घेतलेला आहे एका चाळणीमध्ये। आणि इकडे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, एक वाटी घेतलेली आहे आणि चीक काढण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। आणि लगेच आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं भांड।
आता हा मिक्सरचा आपण हा जो गव्हाचा चीक आहे तर तो चीक आज मी मिक्सरलाच घेऊन मी कुरडई बनवून दाखवणार आहे। जर तुम्हाला चिकाच्या मशीनवरून जर चीक काढून आणायचं असेल तर तुम्ही आणू शकतात। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घालायचे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। आता मिक्सरचं भांडं माझ्याकडे हे छोटंच आहे आणि पल्स मोडवर काय करायचं, चालू बंद करत 1-2 मिनिट आपल्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण हे गहू रगडून घ्यायचे नाहीत, नाहीतर मग त्याची तांब उतरते। तर मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला हा चीक मिक्सरला असं म्हणजे गहू बारीक करून घ्यायचे आहेत। आता याच प्रमाणे बघा आपल्याला जे राहिलेले गहू आहेत तर असेच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। थोडंसं पाणी घालायचं, गहू घालायचे आणि त्यात थोडंसंच पाणी घालायचं अर्धी वाटी आणि मिक्सरला चालू बंद करत आपल्याला 1-2 मिनिट हे बारीक करून घ्यायचं आहे। आता इथं पाहू शकतात बघा, इथं आपलं पूर्ण गव्हाचा चीक हा झालेला आहे। तर शेवटी काय करायचं, जे भांडं आहे मिक्सरचं तर त्याला चीक असा भरपूर चिटकलेला राहतो, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते मिसळून घ्यायचं। आता इथं आपला चीक झालेला आहे मिक्सरला घेऊन, तर भरपूर असं या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता चमच्याने बघा मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चमच्याने आपल्याला पूर्ण हे मिश्रण जे आहे तर ते आपल्याला हा चोथा जो आहे तर हा असा मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याने, म्हणजे ह्यातला जो चीक आहे तर तो त्या चोथ्यातला असा बाहेर निघतो। तर भरपूर असं पाणी ओतलं की बघा त्यातला चीक हा असा बाहेर पटकन निघला जातो। आणि आज मी तुम्हाला हा चोथा आपल्याला हाताने पिळण्याची अजिबात गरज नाही, तर चीक आज हाताने न पिळता तुम्हाला आज सर्वात महत्वाची सिक्रेट गोष्ट म्हणजे मी बघा इथं आपण जे चिप्स वगैरे आपण तळण्यासाठी तळण्यासाठी जे आपण झाऱ्या वापरतो तर त्या झाऱ्याने आपल्याला आज हा चीक जो आहे तर तो हा चिकातला जो चोथा आहे तर तो आपल्याला वेगळा करायचा आहे। नाही तर मग आपल्याला हाताने कसं तो दाबून त्यातला चीक बाहेर काढावा लागत असतो। तर आज ती पद्धत आपल्याला इथं अजिबात वापरायची नाही। ती पद्धत न वापरता आज सर्वात सोपी आणि सिक्रेट गोष्ट इथं वापरायची आहे, ती म्हणजे झाऱ्या। तर किती साधी आणि सोपी पद्धत आहे, अगदी सहज। तुम्ही जर पहिल्यांदाच जर तुम्ही गव्हाची कुरडई बनवत असाल ना तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा। आणि काय करायचं, झाऱ्यावर बघा झाऱ्या असा या चोथ्यामध्ये असं फिरवायचं आणि त्या झाऱ्यावर हा चोथा असा फिरवून घ्यायचा आणि नितळून घ्यायचा। त्यातला चीक आहे तर तो खाली राहतो आणि चोथा आहे तो झाऱ्यामध्ये येतो। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये चीक जास्त राहू शकतो किंवा राहील तर काय करायचं, मोठा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने चोथा जो आहे तर थोडासा दाबायचा, म्हणजे त्यातला चीक आहे तर तो कुरडईसाठी जो चीक आहे तर तो खाली पातेल्यामध्ये पडतो आणि चोथा हा वरी राहतो। आता हे आपण एकदा गाळून घेतलेला आहे आणि आता जे झाऱ्याने आपण चोथा जो गाळून घेतलेला होता तर त्याच्यामध्ये आता परत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि परत हा चोथा आपण जसा पहिल्यांदा गाळून घेतला, झाऱ्याने नितळून घेतला, तर तीच प्रक्रिया आपल्याला इथं वापरायची आहे, तीच पद्धत इथं वापरायची आहे। तर पाहू शकतात बघा इथं पहिल्यांदा जो आपण चीक गाळून घेतलेला आहे तर तो आता आपल्याला इकडं गाळून घ्यायचा आहे। आता इथे एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला पुरणपात्राची जी चाळण आहे तर ती पुरणपात्राची चाळण ठेवायची आहे। आणि इथं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चाळणी खराब होऊ नये म्हणून काय करायचं, याला सर्वात महत्वाचं म्हणजे बारीक मीठ आहे तर ते मीठ लावून घ्यायचं आहे। तर चाळणीला मीठ लावून घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला सुजीची चाळणी ठेवायची आहे आणि सुजीच्या चाळणीला पण मीठ लावून घ्यायचं आहे। आणि नंतर त्या सुजीच्या चाळणीवर आपल्याला काय करायचं, हा जो चीक आहे तर हा चीक आपल्याला तांब्याने ग्लासाने सुजीच्या चाळणीमध्ये ओतायचा। सुजीच्या चाळणीतून गळून नंतर तो पुरणपात्राची ते पुरणाची जी चाळण आहे तर त्या दोन्ही चाळणीतून गळून हा चीक काय होतो खाली डब्यामध्ये पडतो। नंतर आपल्याला जास्त गाळत बसायची गरज पडत नाही आणि पटकन हा चीक असा पटपट असा गाळला जातो खाली बघा। ह्याच्यामध्ये जास्त चोथा वगैरे जास्त राहिलेला नाही, कारण आपण झाऱ्याने यातला पूर्ण चोथा काढलेला आहे, अगदी थोडासा चोथा राहिलेला आहे। त्यामुळे ह्या सुजीच्या चाळणीतून पटकन चीक गळतो खाली डब्यामध्ये। आणि जर तुम्हाला वाटलं की चीक हा पटपट पडत नाही खाली तर काय करायचं, चमच्याने असं हलवायचं आणि थोडंसं वरतून पाणी टाकायचं
आणि हा जो राहिलेला चोथा आहे तर तो दाबून असंच त्यातला चिक खाली काढायचा आणि हा जो चोथा आहे तर तो इकडल्या टोपल्यामध्ये काढायचा, ज्या चोथ्यामध्ये आपण पाणी ओतून ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये तो चोथा टाकायचा आणि हे पण असंच आपल्याला चिक यातला काढून घ्यायचा आहे आणि चोथा बाजूला काढून घ्यायचा आहे। जी आपण सुरुवातीला जी पद्धत वापरली आहे तर तीच आपल्याला आता पण वापरायची आहे। आणि फक्त 2 वेळेसच हा जो चोथा आहे तर त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला फक्त 2 वेळेसच पिळून घ्यायचा आहे। आणि जसा आपण अगोदर पिळलेला जो चिक होता तर तो जसा गाळून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला हा देखील चिक गाळून घ्यायचा आहे दोन्ही चाळणीने। तर चला, कारण कसं सुरुवातीला पहिल्यांदा जर आपण जो चोथा काढलेला असतो त्याच्यामध्ये हा घट्टसर चिक निघतो आणि दुसऱ्या वेळेस आपण जो चोथा पिळतो की नाही तर त्याच्यामध्ये जास्त घट्ट चिक निघत नाही। आता इथं आपला चिक पूर्ण झालेला आहे। डब्यामध्ये झाकण लावून आपल्याला 2 दिवस चिक भिजण्यासाठी ठेवायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला 2 टाइम त्या चिकावरील जे पाणी असतं तर ते पाणी नितळून काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये माठातलं थंड पाणी गार पाणी ओतायचं आहे। सकाळी पण चिकावरचं पाणी ओतून द्यायचं, चांगलं पाणी टाकायचं, संध्याकाळी पण चिकावरचं पाणी काढायचं अल्लद असं नितळून आणि त्याच्यात पण चांगलं पाणी टाकायचं। आता इथं पाहू शकतात बघा, एका स्टीलच्या पातेल्यामध्ये चिक हा मी वरचं पाणी नितळून तो चिक फोडला आणि एका पातेल्यामध्ये बघा एक पातेलं भरून चिक घेतलेला आहे आणि ज्या पातेल्याने चिक घेतला त्याच पातेल्याने आपल्याला आदन ठेवण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी इथं एक तांब्या घेतलेला आहे। आता ज्या पातेल्याने चिक घेतला आहे त्याच पातेल्याने आपल्याला चिक हटण्यासाठी आपल्याला एक पातेलं पाणी घेतलेलं आहे। तर चला मग आता इकडे गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आपल्याला जाड बुडाचं एक पातेलं ठेवायचं आहे, मोठं पातेलं, आणि ज्या पातेल्याने चिक मोजून घेतलेला आहे तर त्याच पातेल्याने आपल्याला जेवढा चिक आहे तेवढंच पाणी ठेवायचं आहे आणि जास्तीचं आपल्याला 1 तांब्या पाणी ठेवायचं आहे। कारण कसं कधी चिक घट पातळ होऊ शकतो, म्हणजे घट्टसर होऊ शकतो। जर घट्ट झाला तर वरतून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हटता येतं। खळखळ अशी उकळी आली की काय करायचं, जे आपण जास्तीचं 1 तांब्या पाणी ठेवलं होतं तर ते पाणी काढून घ्यायचं आणि जेवढा चिक होता तर तेवढंच पाणी आपल्याला पातेल्यामध्ये ठेवायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। आता वाळवणीचा पदार्थ बनवतोय म्हटल्यावर मिठाचं प्रमाण थोडंसं जरा कमीच घाला, कारण कसं वाळवणीचा पदार्थ आहे, वाळल्यानंतर मीठ हे थोडंसं जास्त लागू शकतं, मग जास्त तो खारट पदार्थ होतो, त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी घाला। बघा खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आली की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे। आता इथं आपल्याला लाटणं घ्यायचं आहे, तर इथं मी लाटणं घेतलेलं आहे। तर उजव्या हाताने काय करायचं, लाटणं हे आपल्याला पातेल्यामध्ये असं सतत फिरवत राहायचं आहे आणि डाव्या हाताने आपल्याला हा जो चिक आहे तर तो चिक उकळत्या पाण्यामध्ये पातेल्यामध्ये ओतायचा आणि उजव्या हाताने सतत हे लाटण्याने आपल्याला हे हटून घ्यायचं आहे। चिक जो आपण ओतलेला आहे तर तो सतत असा हटून घ्यायचा आहे, सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गोटोळी होत नाही। आणि नंतर काय करायचं, पातेलं हे आपल्याला थोडंसं हिसळून ओतायचं आहे आणि पाणी इथं आपल्याला गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर मग कुरडईचे तुकडे असे तुकडे पडू शकतात पुढे चालून। त्याच्यामुळे आपल्याला जे आपण गरम पाणी आहे 1 तांब्या जास्तीचं घातलेलं होतं तर ते काढून ठेवलेलं आहे तर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे। आता इथं जर तुम्हाला हे कुरडईचं मिश्रण जर तुम्हाला जास्त जर घट्ट जर वाटत असेल ना तर काय करायचं, जे आपण गरम पाणी तांब्यात काढून ठेवलेलं होतं तर ते थोडं थोडं पाणी घाला। आता जर आपण जेवढा चिक घेतलाय तेवढंच पाणी जर ठेवलं ना तर ते कुरडईचं मिश्रण पातळ कधीच होऊ शकत नाही, पण ते घट्ट होऊ शकतं। त्याच्यामुळेच आपल्याला एक्स्ट्रा पाणी हे ठेवायचं असतं। कधी सुद्धा तुम्ही कुरडईसाठी आदण ठेवलं ना तर त्याच्यामध्ये पाणी जेवढं चिक आहे तेवढंच पाणी घ्या आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी 1 तांब्या 1 ग्लास ठेवा आणि ते पाणी जास्तीचं काढून ठेवा आणि नंतर चिक तुम्हाला घट्ट जर वाटत असेल ना तर थोडं थोडं ते पाणी घालून परत तुम्ही हटून घ्या। आता इथं पाहू शकतात मस्त इथं मी लाटण्याने हटून घेतलं आहे। नंतर लाटणं हे छान पुसून घेतलं आणि नंतर मोठा जाड चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने हे मिश्रण आपल्याला एकसारखं हे छान असं हटून घ्यायचं आहे। तर चमच्याने मस्त हटायला येतं, लाटण्याने एवढं छान व्यवस्थित हटता येत नाही आणि मग मस्त
मस्त असं हे पूर्ण मिश्रण हटून झाल्यानंतर काय करायचं, चमचा पुसून घ्यायचा, पातेलं पुसून घ्यायचं छान असं. आणि हा जो चीक आहे हे कुरडईचं मिश्रण आहे, तर पूर्ण बाजूने पातेलं चमचा पुसून घ्यायचा आणि हे जे कुरडईचं मिश्रण आहे तर ते दाबून असं मध्ये पातेल्यामध्ये चोपून ठेवायचं आणि त्याच्यावर झाकून ठेवून नंतर आपल्याला हे काय करायचं, शिजवून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे की नाही, तर तसंच आपल्याला करायचं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच कुरडई करून बघा. तर खूप सोपी रेसिपी आहे. तर इथं बघा चीक हा मी छान असं हे मिश्रण पुसून घेतलं, त्याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि जवळपास 2-3 मिनिटांनी परत सतत आपल्याला असं 3 ते 4 वेळा ताट झाकून ठेवायचं, हटायचं, ताट झाकून ठेवायचं, परत 2-3 मिनिट शिजवून द्यायचं, 3-4 मिनिट शिजवून घ्यायचं आणि परत ताट झाकून ठेवायचं. असं आपल्याला 3 ते 4 वेळा करायचं आहे, म्हणजे चीक हा आपला एकदम असं छान कुरडईसाठी छान शिजतो. तर इथं परत बघा झाकण काढून मी चमच्याने मस्त हे पूर्ण बुडापासून हे चीक आपल्याला हे कुरडईचं मिश्रण आहे तर ते एकसारखं हे हलवून मिक्स करून घ्यायचं आणि हटून घ्यायचं आहे. म्हणजे कसं पूर्ण जे कुरडईचं मिश्रण आहे तर ते एकसारखं शिजल्या जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला 2-3 मिनिटाला हे सतत असं हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं शिजल्या जातं आणि कच्चं कुठेही राहत नाही. मग कच्चं राहिलं की मग कुरडईचा असा भुगा होतो, तुकडे पडतात. त्याच्यासाठी हे मिश्रण चांगलं शिजणं हे तेवढं महत्वाचंच आहे. तर बघा 2-3 वेळेस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. ताट झाकायचं, परत झाकण काढायचं, परत हटायचं, नंतर पातेलं पुसून नंतर झाकून ठेवायचं, असं आपल्याला 3 वेळेस करायचं आहे. आता इथं तिसऱ्या वेळेस पाहू शकतात, तर बघा मी ताट पातेल्यावर झाकलं तर ते वाफेनं अगदी ते पातेलं फुल भरून ताट असं वरती आलं होतं, तर तो तुम्हाला दिसतच असेल. आणि चमच्याने थोडंसं हटायला गेलं की ते मिश्रण अगदी खाली गेलं अर्ध्या पातेल्यापर्यंत. तर आता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. मस्त असं बघा चकाकी यायला आलेली आहे ह्या कुरडईच्या मिश्रणाला. तर आणि काय करायचं, पातेलं हे आपल्याला अधूनमधून असं हलवत राहायचं, म्हणजे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एका साईडनेच मिश्रण हे कुरडईचं शिजत नाही, म्हणजे चोही बाजूने म्हणजे चौकडून काय होतं एकसारखं शिजल्या जातं. आता इथं तुम्हाला दिसत असेल मिश्रणाला मस्त चकाकी आलेली आहे, तर कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असं हे दाटसर झालेलं आहे कुरडईचं मिश्रण. आता चमच्याने काय करायचं, सर्व परत एकदा मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवते मिश्रण. तर आपल्याला कुरडईसाठी असंच हवं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर आता हे मिश्रण मस्त शिजलेलं आहे. आता रंगीबेरंगी कुरडया करायच्या म्हटलं की काय करायचं, आता मी एकदाच 4 रंगाच्या कुरडया करणार आहे, पण चारही पातेल्यामध्ये मी एकदा चीक काढून घेणार नाही. तर मी एकदा एका पातेल्यामध्ये थोडासा चीक काढून घेते हे कुरडईचं मिश्रण आणि त्यात एक कलर टाकणार आहे. नंतर एका कलरच्या कुरडया झाल्यानंतर परत दुसऱ्या पातेल्यामध्ये परत थोडंसं कुरडईचं मिश्रण घेऊन परत दुसरा कलरच्या करणार आहे. जर तुम्ही एकदाच 3-4 पातेल्यामध्ये किंवा 3-4 पात्रामध्ये घेतलं, एकदा सगळा कलर मिक्स केला, तर मग मिश्रण जास्त घट्ट होईल आणि कुरडई करायला जमणार नाही, मग ते दबणार नाही जास्त. तर चला मी आता बघा आज तुम्हाला 4 कलरच्या रंगीबेरंगी अशा रुखवतासाठी, जर तुमच्या घरात कोणाच्या म्हणजे मुलीचं जर लग्न असेल ना, तर तुम्ही या पद्धतीने रंगाच्या कुरडया करून बनवा. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि रंगाच्या कुरडया खूप भारी दिसायला तर खूपच भारी लागतात आणि तुम्ही या पद्धतीने जर कुरडया बनवल्या ना, तर नक्की 4 काय 5-6 पटीने ही कुरडई फुलते आणि खायला तर एवढी खुसखुशीत लागते. तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा. तर मी आता इथं सुरुवातीला केशरी कलर कुरडईच्या मिश्रणामध्ये केशरी कलर टाकलेला आहे. तर सुरुवातीला मी केशरी कलरच्या कुरडया बनवून दाखवणार आहे. तर इथं कलर मिक्स करून घेतला. इथं कुरडईचा साचा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये छोटीशी प्लेट टाकलेली आहे आणि साच्याला आपल्याला तेल पुसून घ्यायचं आहे आतून, म्हणजे मिश्रण चिटकणार नाही. तर चला मग आता त्याच्यामध्ये दाबून दाबून कुरडईचं मिश्रण भरलेलं आहे आणि इथंच घरामध्ये हॉलमध्येच बघा मी पॉलिथिन अंतरलेला आहे. फॅन चालू करायचा आणि लगेच कुरडई बनवायला घ्यायची आहे. तर चला मग. तर चला इथं बघा गोल गरगरीत अशी, आता तुम्हाला हव्या तशा आकाराच्या तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या कुरडया बनवून घेऊ शकता. तर इथं मी मध्यम आकाराच्या बघा कुरडया बनवत आहे. तर इथं 2 कुरडया झालेल्या आहेत.
तर एका साच्यामध्ये जर तुम्ही दाबून एक साच्या भरून जर मिश्रण भरलं ना, तर एका साच्यामध्ये मध्यम आकाराच्या 4 कुरडया होतात। तर बघा केशरी कलर किती असा सुंदर दिसत आहे। आणि जर तुम्हाला मोठ्या मोठ्या कुरडया जर बनवायच्या असतील तर तुम्ही मोठ्या बनवू शकतात। आता इथं बघा माझ्या केशरी रंगाच्या कुरडया बनवून झालेल्या आहेत आणि आता बनवायच्या आहेत आपल्याला पिवळ्या रंगाच्या। तर इथं कुरडईचं मिश्रण घेतलं, त्याच्यामध्ये पिवळा कलर थोडासा टाकला आणि परत ते मिक्स करून घेतलं आणि लगेच आता आपल्याला पिवळ्या रंगाच्या कुरडया बनवून घ्यायच्या आहेत। तर आपल्या केशरी रंगाच्या कुरडया बनवून झाल्या की आता आपण लगेच पिवळ्या रंगाच्या कुरडया बनवतोय। तर चला मग। तर साच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण भरायचं, असं दाबून भरायचं, त्याच्यामध्ये हवा अजिबात राहू द्यायची नाही, म्हणजे एकसारखी कुरडईची शेव चालते, बनवताना पडते। तर जशा आपण केशरी रंगाच्या कुरडया बनवल्या तर अगदी तशाच आपल्याला पिवळ्या रंगाच्या देखील कुरडया बनवून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकतात मिश्रण इतकं मस्त मऊसूत झालेलं आहे, त्याच्यामध्ये कसलीच अशी गाठ किंवा गोटुळी बिलकुल झालेली नाही। अगदी पटपट पटपट अशा कुरडया पडतायत, एकदम गोल गरगरीत अशा इथं कुरडया आपल्या मस्त छान अशा तयार होत आहेत। आता इथं बघा केशरी कलरच्या कुरडया बनवून झालेल्या आहेत, पिवळ्या रंगाच्या पण झालेल्या आहेत आणि इथं आता मी हिरव्या रंगाच्या कुरडया बनवून घेत आहे। तर पाहू शकतात बघा किती सुंदर अशा सुरेख रंगाच्या अशा इथं कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे बनवत आहे। तर आता इथं पाहू शकतात आपल्या तिन्ही रंगाच्या झालेल्या आहेत आणि लास्ट आता शेवटचा कलर चालू आहे, शेवटच्या रंगाच्या कुरडया म्हणजे गुलाबी। आता इथं सुरुवातीला केशरी रंगाच्या केल्या, नंतर पिवळ्या रंगाच्या केल्या, नंतर हिरव्या रंगाच्या केल्या आणि शेवटी 4 म्हणजे चौथ्या रंगाच्या म्हणजे गुलाबी रंगाच्या केल्या। तर इथं आपल्या पूर्ण 4ही रंगाच्या कुरडया बनवून झालेल्या आहेत। आता ह्या आपल्याला एक दिवस घरामध्येच फॅनच्या हवेला सुकवून घ्यायच्या आहेत आणि नंतर कडकडीत 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेणार आहे। तर इथं पाहू शकतात मस्त इथं कुरडया बघा 2 किलो गव्हाच्या किती मोठ्या कुरडया इथं बनवून झालेल्या आहेत। आणि आता इथं बघा जवळपास 3 ते 4 तासाने ह्या कुरडया आपल्याला थोड्याशा अशा काय करायच्या आहेत, सुकल्या की पलटी करून घ्यायच्या आहेत। तर बघा सकाळी मी जवळपास 10 वाजता कुरडया घातलेल्या आहेत आणि जवळपास आता ह्या जवळपास 2 ते 3 वाजता मी ह्या कुरडया पलटी करून घेते। तर मस्त अशा सुकलेल्या आहेत, कोरड्या पडलेल्या आहेत, तर त्या आपल्याला पलट्या करून घ्यायच्या आहेत। अशा पटकन अशा ह्या उलटतात, तर आपल्याला त्या उलटून घ्यायच्या आहेत, म्हणजे कसं दोन्ही बाजूने मस्त अशा सुकल्या जातात। तर आता ह्या पलटी करून घेते आणि नंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते, म्हणजे कसं 2 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष ह्या कुरडया अशा टिकतात, खराब होत नाहीत। तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय, पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका। तर इथं पाहू शकतात इथं आपल्या रंगीबेरंगी अशा कलरफुल रुखवताच्या कुरडया इथं वाळून तयार झालेल्या आहेत। तर पाहू शकतात मी पूर्ण कुरडया बघा 2 किलो गव्हाच्या कुरडया, मोठं एक भाकरीचं ताट भरून असं मोठे एक ताट भरून कुरडया झालेल्या आहेत। तर मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते, 4ही रंगाच्या कुरडया मी हातामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला जवळून। तर पहा किती कलरफुल अशा सुरेख रंगाच्या अशा इथं कुरडया आपल्या वाळून तयार झालेल्या आहेत। तर मी तुम्हाला आज या कुरडया लगेच तळून पण दाखवणार आहे की आपली कुरडई ही दिसायला इतकी छोटी दिसते आणि तळल्यानंतर अगदी म्हणजे कढई देखील पुरत नाही, एवढी मोठी ही तळल्यानंतर फुलते फुगते। तर तुम्हाला मी लगेच तळून पण दाखवणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा या रंगाच्या कुरडया बनवून बघा। तर इकडे बघा गॅस चालू केलेला आहे आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि तेल कडकडीत असं गरम झालंय की आपल्याला तेलामध्ये म्हणजे कुरडई तळण्यासाठी सोडायची आहे। तर पाहू शकतात अगदी छोटीशी कुरडई आहे आणि तेलामध्ये टाकली किती बघा किती 4-5 पटीने फुलते, अगदी म्हणजे कढई भरून ही कुरडई फुलल्यानंतर अशी फुगल्यानंतर होते। तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे। तर आहे की नाही रेसिपी सोपी, अगदी झटपट बनणारी आहे आणि सर्व टिप्स सहित तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने म्हणजे सविस्तर मी कृती सांगितलेली आहे। गहू भिजवल्यापासून ते कुरडईत
बनवण्यापर्यंत कशी बनवायची, गहू किती दिवस आंबवायचा, चीक कसा घ्यायचा, कसा पिळायचा, त्यातला चीक कसा काढायचा, चीक कसा शिजवायचा, शिजला की नाही कसं ओळखायचं, चिकाचं प्रमाण किती घ्यायचं, पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, अगदी सविस्तर रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे। तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा। कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। तर बाय बाय सर्वांना।